रोज तेच मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी मेथीमध्ये बेसन मिक्स करून एक अशी भाजी बनवणार आहे जी हॉटेलमधली पनीरची भाजी सदैल यासमोर फिकी वाटेल. ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही ना, तेही ही मेथीची भाजी आवडीने खातील अशी ही मेथीची भाजी बनवून होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बोलमध्ये 1 वाटी बेसन घेतले आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि यामध्ये थोडंसं हळद घालायचं आहे. आता यामध्ये 1 वाटी पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊयात. तर पाणी हे एकदाच घालायचं नाही, कारण बेसनचं लम्प्स होतात, म्हणून थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे हे बेसनचे लम्प्स झालेले नाहीत. तर आता यामध्ये उरलेलं अर्धी वाटी पाणीही यामध्ये मी घालणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून याचं अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त असं थिक हे बॅटर बनवायचं नाही. तर हे बाजूला ठेवूयात. आता इथे मी कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतले आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे चांगले असे परतून झाले की यामध्ये आता हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट घातली आहे. हे 1-2 मिनिटे परतून घेऊयात. तर लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचं आहे. परतून झालं की यामध्ये तिखट घालूयात. तर इथे आवडीनुसार तिखट घालायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातली आहे. आता यामध्ये मेथी घालूयात. तर मेथी हे स्वच्छ निवडून धुवून नंतर याला मी बारीक असं चिरून घेतले आहे. हे यामध्ये घालूयात. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि 2-3 मिनिटे आपल्याला हे मेथी या तेलावर परतून घ्यायचं आहे. मीठ यामध्ये बेतशीरच टाकायचं आहे, कारण आपण हे बॅटरमध्येही थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर 2-3 मिनिटे मेथी चांगलं असं परतून झालं की यामध्ये आता जे बेसनचं बॅटर बनवलेलं आहे ते यामध्ये घालूयात आणि हे चांगलं असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. मिश्रण घट्टसर होत आलेलं आहे आणि हे मिश्रण शिजलं गेलेलं आहे. बेसन शिजलेलं आहे, मेथी ही चांगली अशी शिजलेली आहे. तर इथे मी एक टीन घेतली आहे. या टीनला तेल लावून घेऊयात आणि आता यामध्ये आपण जे हे मिश्रण बनवलेलं आहे ते ह्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात. आता हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे. एका वाटीनं किंवा ग्लासने आपल्याला हे मिश्रण थापटून एकसारखं करून घ्यायचं आहे आणि इथे हे मिश्रण सेट झालेलं आहे. आता आपण हे काही वेळासाठी फ्रीजमध्ये किंवा थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झालं की आता याचे आपण काप करून घेऊयात. चाकूने आता याचे आपण काप करून घेऊयात. तर इथे मी चौकोनी असे काप करून घेतलेले आहेत. जास्त असे मोठेही नाहीत आणि बारीकही नाही. अशा प्रकारे आपल्याला हे याचे काप बनवून घ्यायचे आहेत. तर स्क्वेअर शेपमध्ये याचे मी वड्या पाडून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे इथे हे मेथीचे वडे मी बनवून घेतलेले आहेत. आता हे वडे तेलामध्ये तळून घेऊयात. तर इथे हे तेलामध्ये काही वडे मी आधीच तळून घेतलेले आहेत. सोनेरी रंगावर होईपर्यंत चांगलेसे तळले गेलेले आहेत आणि जास्त वेळ लागत नाही, कारण आपण हे बेसन आधीच परतून घेतलेलं आहे. त्यामुळे जास्त तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कडकडीत तापलेल्या तेलामध्ये हे वड्या तेलामध्ये सोडून घेऊयात आणि दोन्ही बाजूने चांगले असे सोनेरी रंगावर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. 2-3 मिनिटांमध्ये वडे तळून होतात. तर इथे हे वडे तळलेले आहेत. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात. सर्व वडे तळून झालेले आहेत. ते आता तळून मी बाजूला ठेवलेले आहेत थंड होण्यासाठी. तोपर्यंत आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. तर कढईमध्ये चमचाभर तेल घेतले आहे. यामध्ये 1 मीडियम साईजचा चिरलेला कांदा, 1 टोमॅटो, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची घातलेली आहे. टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. चांगलंसं परतून झालं की हे आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. पूर्णपणे थंड झालं की याचं मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायचं आहे. आता ग्रेव्ही बनवून घेऊया. तर 2-3 चमचे तेल घेतले आहे कढईमध्ये. यामध्ये 1 तमालपत्र घालूयात, लाल तिखट,
आणि यामध्ये आता आपण जे पेस्ट बनवलेलं आहे, कांदा टमॅटोचं जे पेस्ट आहे ते यामध्ये घालूयात. आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचं आहे. तर इथे हे मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर इथे मी घातली आहे जिरे पावडर, धने पावडर, थोडंसं हळद घालूयात. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. सर्व व्यवस्थित असं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. सर्व परतून झालं की यामध्ये अर्धी वाटी इथे मी पाणी घातले आहे. 1-2 मिनिटे आपल्याला ही ग्रेव्ही चांगलीशी शिजवून घ्यायची आहे. ग्रेव्ही शिजली गेली की यामध्ये आपण जे मेथीचे वडे बनवलेले आहेत ते एक एक करून या ग्रेव्हीमध्ये सोडून घेऊयात. आणि 1-2 मिनिटे परत एकदा हे भाजी शिजवून घ्यायची आहे. लो फ्लेमवर आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे. तर इथे हे 1-2 मिनिटे हे मेथीचे वडे टाकून ही ग्रेव्ही चांगली अशी 2 मिनिटे शिजवून घेतलेली आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करूयात. ही भाजी दिसायलाही एकदम छान दिसत आहे. चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करा. भाजी एकदम चविष्ट लागते. तर अशा प्रकारे मेथीची भाजी बनवून झाली आहे. दिसायलाही खूप छान दिसते आणि तेवढीच चवीला पण खूप छान लागते. नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.